नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. हनुमान मंदिरात चालीसा वाचन. प्रत्येक शनिवारला सकाळी 7:30 वाजता हनुमान चालीसा वाचन करण्याचे काम प्राचीन कोलार नदीच्या काठावर असलेल्या हनुमान मंदिर येथे मागील 2 वर्षापासून अखंडित सुरू आहे. 2 वर्षांपूर्वी काही शिक्षित नागरिकांनी आठवड्यातून एकदा तरी एकत्र येऊन आपल्या धर्माविषयी जागृती वाढवावी तसेच मनाला आध्यात्मिक शांती व बळ देणाऱ्या हनुमान चालीसा पाठ करण्याचा विचार केला. सुरुवातीला थोड्या नागरिकांपासून हा कार्यक्रम सुरू झाला आणि आता बघता बघता 2 वर्ष एक मोठ्या कार्यक्रमात रूपांतर झाले आहे. या कार्यक्रमामध्ये डॉक्टर, वकील, इंजिनियर, शिक्षक व इतर कर्मचारी तसे व्यापारी व शिक्षण घेत असलेले तरुण बाल विद्यार्थी सुद्धा आवृत्तीने उपस्थित राहतात. मागील गेलेल्या शनिवारी 100 शनिवार पूर्ण झाले, त्याप्रसंगी 11 वेळा सामूहिक हनुमान चालीसा पठण घेण्यात आला. या कार्यक्रमाला जवळपास 600 नागरिक जमले होते. त्यानुसार बघता 660 वेळा हनुमान चालीसा पठण घेण्यात आले. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून डॉक्टर राजेश बसवार, तुषार उमाटे, डॉक्टर पंकज घाटोळे, डॉक्टर नितीन घाटोळे, डॉक्टर पराग घाटोळे व इतर मंडळी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किशोर कुंभारे, राजेश भारद्वाज, हरीश पानपत्ते, भरत थापा, प्रशांत भिडे, पंकज चरपे, गणेश माहुरकर, राकेश भाटी, भूषण कुबडे, महेश कामोने, मयूर राऊत, प्रतीक जामुनकर, प्रवीण गोखले, प्रवीण नारेकर, योगेश लाखांनी, ऋषिकेश बुधोलिया व इतर मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन किशोर कुभांगे यांनी केले तर आभार प्रदर्शन राजेश भारद्वाज यांनी मानले. प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर, सावनेर तालुका प्रतिनिधी.